आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। पनवेलच्या पळसपे नाका इथून दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा सुरू होणार आहे। मुख्यमंत्री मुंबई गोवा महामार्गाच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या पाहणी दौऱ्याला महत्त्व आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम हे गेल्या 14 वर्षांपासून रखडलेलं आहे। अनेक राजकीय पक्षांनी अनेक नेत्यांनी आवाज उठवला। सामान्य माणसाप्रमाणे नेते सुद्धा आंदोलन करत राहिले, मात्र अजूनही या रस्त्यामध्ये सुधारणा झालेली नाहीये। 14 वर्षांपासून हे काम रखडले, त्यामुळे रस्त्यांना प्रचंड आता सध्या खड्डे पडलेले आहेत। पावसाचा सध्या सीझन आहे, तर महामार्गाचं काम, सध्याची रस्त्याची परिस्थिती याचा मुख्यमंत्री स्वतः आढावा घेणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या डागडुजीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजवण्याचं काम केलं जातंय, त्यामुळे कशा पद्धतीने सगळं काम चालू आहे ते मुख्यमंत्री आज पाहणार आहेत। त्यात गेल्या आठवड्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा रामदास कदम यांनी छेडलेला होता। रवींद्र चव्हाणांवर त्यांनी आरोप केले होते, कुचकामी मंत्री आहेत आणि यावरून शिंदे गटावर बरीच टीका सुद्धा झाली होती। त्यामुळे आज आता मुख्यमंत्री या कामाची पाहणी केल्यानंतर काय म्हणतात हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं असेल। पळसपे फाट्यापासून ते लोणेऱ्यापर्यंत हा दौरा आहे। ज्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि तो शब्द सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सह्याद्री या ठिकाणी मीटिंगमध्ये आम्हाला दिलेला होता। त्यानंतर जन आक्रोश मोर्चा त्या समितीने आम्हाला निवेदन दिलेलं होतं।